माझ्या कलगीचा झेंडा तो काढूनच राहिला मग याचा अर्थ आणि त्या गडाने का अब तुला सांगू शकत नाही आता मी सांगू शकत नाही माये बी 15 चेले बनले तुमचे सांगू शकत नाही 15 चेले आहेत बोलच येते तिकडे आहे म्हणा पश्चिम महाराष्ट्रात हे भारताच्या बाहेरचे भारतातले नाही आहे का सांगू तुला आता तुला यकीन नाही वाटत ह्या गोष्टी यकीनच काय करशील तुला दाखवજો एखादा दाखवજો तुले काही लागत नाही भेटायला मी काय कमी करू नाही का बैताळ हे तू जो आग करते का नाही तू तुला चालत नाही एवढं सारे लोकांनी माहित आहे जेल ती आग करते ते तुला चालतच नाही तू का शांत शिकवतो जो तुला मलमपट्टी लावण तोच तुला आवडते सूरज भी आहे आता किती झालं तर भाऊ बाप तो बाप होता है सर्वेला समजते तू सूरजचं नाव घेऊन कायले कमीपणा करून राहिली आपली अहो तो काही किती फेल भाई पण त्या समोरच्या लक्षात ठेवतो तुझ्या शरीरात त्याच्या शरीरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तू 10 दिवसाची आणि तो एका दिवसाचा मग एका दिवसाचा माणूस 10 दिवस लढणाऱ्या माणसासंग लढते तर त्याच्या कमी आहे का जी तो कमी आहे का नाही कमी आहे का तू त्याला किती दाबाचा प्रयत्न करशील पण तो तुझ्या बापानं का तुझ्यानं दबणं नाही होणार भलाई मी दबलो तर माझे नाव कमी होईल मान्य करेल नाव कमी होईल पण है हमारा कुछ बंदा हो झालं तर नाव हमारा गुरु भाई आहे तो तिकून जिरवते आणि मी इकडून जिरवतो तुले तुला दुसरं लागतच नाही खरा तर पागल कुच्छी काही बोलते आज तो मैं ज्ञान का काटा गड़ाने आया हूँ जो मालूम नहीं वो पढ़ाने आया हूँ तू कितनी भी चलेगी तेरी चाल तू कितनी भी चलेगी तेरी चाल तो मैं अड़ाने आया हूँ और ये गड़ेगांव बस्ती में कलगी का झंडा गड़ाने हालो हालो ऊपर जो असा झटक्यात पडणार नाही लक्षात ठेवજો तेव्हा मानेन तुले म्हणून काय म्हणतो समोर ऐक व्यसन एवढं व्यसन वाढलं की या व्यसनाने काय झालं ऐका काय म्हणतो आहे दारू पेता केव्हा दिसला तुला पेता व्यसन मुक्तीवरचं काम आहे हे आता तू टंटा मुक्तीवरचं तू आहेस ना खरं बरोबरी करतोस ना आता मी व्यसन मुक्तीचं गाणं म्हणून राहिलो तू टंटा मुक्तीचं गाणं म्हणून दाखवજો मानेन मग तुले मानेन कारण माय बाप हो दारू पेल्यानं असे हाल होते त्या बाईसारखे म्हणून दारू प्या नको दारू काय आहे दारू अरे प्या दारू पण कोणती प्या अरे संता घरची दारू पेली बाई ग कोणती दारू प्या अरे संता घरची दारू पेली बाई ग अरे मग म्हणा अरे हरिनामाची
मग असं नाचायचं अरे हरिनामाची अरे हरिनामाची लाज मला नाही हरिनामाची लाज मला नाही ज्याने पेली नाही देशी दारू त्याला कळेल का विष किरण ज्याला पेली नाही देशी दारू त्याला कळेल का विष किरण आणि हे घरात दडून बसणारी बायको चार चौकात ठोकल का जी खम दुसऱ्याच्या भाडीवर सरात बापाचं दुसऱ्याच्या भाडीवर सरात बापाचं हिचं होणार आहे का काही कम मेहनत करणारा मेहनत करते आणि हे फुकटी मारते चार जण लता मंगेशकरचं नाव घेते आहेस का धुण्यात तरी बसतोस का तिच्या म्हणून वाईट व्यसनाचे भाऊ चढली नशा आणि पेऊन खाऊन करे तमाशा त्याने हिच्या तोंडात शिरल्या माश्या म्हणून काय म्हणतात ऐका किडनी खराब झाले माणूस कष्ट करू शकत नाही कोणाला सहकार्य करू शकत नाही आपला प्रपंच चालू शकत नाही मुलं बाळ चालू शकत नाही या जिंदगीच्या जगण्यात काही अर्थ नाही माझा भाऊ काही अर्थ नाही म्हणून त्या बाईसारखी अवस्था होईल त्या बाईसारखी म्हणून बाई म्हणा किंवा माणूस आज माणसाचा सौकात आहेच आहे पण बाया सुद्धा आहेत शाहीर ललकार ज्यांच्यावर माझ्या पार्टीला 100 रुपये मारी या विचारधारेवर पार्टी आभार धन्यवाद सतशे लक्ष धन्यवाद म्हणायचं आहे वाईट व्यसनाचा भाव चढाला नशा एक दिवस तोंडात शिरल्या तुझ्या भाषा म्हणून आगाईची पक्की सुजवली दारू पिणाऱ्याचे हाल सगळ्याच माहिती कशा आहेत चांगल्यात का भाऊ नाही पण दारू पिणाऱ्यालाच माहिती आहे दारूचे फायदे आणि ज्याला पित नाही त्याला काहीच माहिती नाही मामा आम्हाला नाही दारू प्यायचे फायदे कोणते आहेत आम्हाला नाही माहिती दारू पिण्याला कुत्र नाटक एक फायदा दुसरा फायदा त्याला करंट नाही लागत तिसरा 2 फायदे झाले तिसरा फायदा त्याच्या घरी चोरी नाही होत 3 झाले चौथा फायदा आणि त्याला बापाची तेल बी नाही करायला लागत का कशी बे बापाच्या पहिलेच मरते पाहिला मग एवढे मोठे फायदे आहे तर मग दारू पिणे चांगला आहे का नाही पैसे वाचते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दारू पिणाऱ्याच्या घरी चोरी कधी होत राहतच नाही ठणठण गोपाला काम मग आता तुम्हाला विचार करायचा आहे माय बाप हो दारू चांगली आहे का वाईट तू पिता का काका पिता का नाही पेत ना नाही पेत काका पाय पेत नाही या काकाकडून माझ्या पाठीला या विचारधारेवर 50 रुपये मिळाले मी आणि माझी पाठीवर धन्यवाद म्हणून म्हणायचे आहे बिमारी न सळली बिमासरी न सळली याची कदर तरी आहे का ओ हाय का
हिची पक्की सुजवली नकीला नाक तरी हाय का हो हिची पक्की सुजवली नकीला नाक तरी हाय का पक्की सुजवली नकीला नाक तरी हाय का हो हिची पक्की सुजवली नकीला नाक तरी हाय का जिना इज्जत कटवले नकीला नाक तरी हाय का हिची पक्की सुजवली नकीला नाक तरी हाय का हो हिची पक्की सुजवली नकीला नाक तरी हाय का। अम्बा गई पिसने को घर में नहीं दाना अम्मा गई पिसने को, घर में नहीं दाना अम्मा गई पिसने को, और चंदन तो देखा नहीं नीम लाया घसने को। मनोर चंदन असते त्या चंदना परी सुरमाबाई, चंदन असते तो चंदनाच्या परी, चंदन असते तो चंदनाच्या परी, आणि इतर लाकडं करेल का त्या चंदनाची बरोबर। म्हणून शेवट काय म्हणतो जरा ऐक। तुझी पक्की सुजवली हिची पक्की सुजवली हिची पक्की सुजवली